नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारत मुंबईत मोठे आंदोलन केले। मनोज जरांगे यांच्या पुढे सरकारने शरणागती पत्करत काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आलाय। हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली। आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव काळात वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून चिपळूण पनवेल चिपळूण दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर बुधवार 3 सप्टेंबर आणि गुरुवार 4 सप्टेंबर रोजी धावणार आहेत। समाज कल्याण विभागातर्फे राज्यभरात चालवल्या जाणाऱ्या 55 शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थी क्षमता वाढवण्यात आली आहे। त्यानुसार राज्यभरात 1255 जागा वाढवण्यात आल्या असून जागा वाढल्यामुळे आता अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार आहे। राज्य पोलीस दलात 15,000 शिपायांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला। 2024 ते 25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबरोबरच 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळ विशेष बाब म्हणून अर्ज करून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत राबवण्यात आलेल्या अखेरच्या फेरीनंतरही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही। त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी आणखी एक विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार 3 ते 6 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, पसंतीक्रम नोंदवता येणार असून 8 सप्टेंबर रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम शिंदे समिती स्थापन केली। या समितीच्या अभ्यासातून हैदराबाद गॅझेट पुढे आले, ज्यात मराठा समाजातील अनेक कुटुंबांची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती। हाच आधार घेऊन पुढील काळात मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला करण्याची दिशा ठरली, असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाचे श्रेय अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना दिले आहे। सोलापूर शहरातील लष्कर येथील बलराम वाले परिसरात गॅस गळतीमुळे झालेल्या मृतांचा आकडा 4 वर गेला आहे। सुरुवातीला घरातील 2 चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर उपचारादरम्यान आजीनेही अखेरचा श्वास घेतला, तर आता चिमुकल्यांच्या आईनेही जगाचा निरोप घेतला आहे। बलराम वाले परिवारमधील तब्बल 4घांचा बळी गेल्यानंतर आता या कुटुंबात उरलं तरी कोण, असा सवाल सोलापूरकर करत आहेत। गणेशोत्सवानिमित्त कराड नगरपालिकेने गणपती मूर्त्यांच्या विसर्जनासाठी सर्वंकष नियोजन केले आहे। भक्तांना सोयीस्कर व सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच गणपती मूर्त्यांचे पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी कराड नगरपालिका, पोलीस दल, शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था संघटनांनी जय्यत तयारी केली आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करत जीआर काढल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण सोडले। या संदर्भात आता शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे। या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे काम करत होते, म्हणजे अगदी मी त्यांचा टीकाकार असतो तरी हे मी सांगू शकतो की कालचे संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, असे राऊत म्हणाले आहेत। अलिबाग तालुक्यातील थड येथील नाव विक्री कलमा अंतर्गत लागवडीसाठी मंजूर केलेली जमीन परस्पर विकल्याचे एक प्रकरण समोर आले आहे। फळबाग लागवडीसाठी देण्यात आलेली ही जमीन अभिनेत्री सुहाना शाहरुख खान हिला विकण्यात आल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाने 2023 मध्ये नोंदणीकृत साठे कराराच्या द्वारे विक्री झालेल्या या जमिनीची 2 वर्षांनंतर आता चौकशी सुरू केली आहे। अलिबाग तहसीलदारांना याबाबतचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।